कोणता बनवलाय? पन्हाळगड. मग आता ह्या किल्ल्यासाठी तू काय काय साहित्य वापरले? मी रॅबिटच्या गोण्या वापरल्या, त्या माती वापरल्या, आणि त्यानंतर आपला जो लाकडी भुसा असतो तो वापरलाय. तसेच लाल माती वापरल्या आणि दगडांचा कमी वापर केलाय. मग आता हा जो पन्हाळा बनवलाय, हा पन्हाळा बनवताना तू काय म्हणजे कशाच्या आधारावर तू पन्हाळा बनवलास? त्यासाठी काय मदत घेतलीस तू? सर्वप्रथम मी याचा नकाशा काढला आणि नकाशाच्या याच्यावर म्हणजे रचत गेलो किल्ला, आणि त्याच्यानंतर किल्ला रचल्यानंतर असं त्याचं एक बेसिक स्ट्रक्चर उभं केलं आणि त्या बेसिक स्ट्रक्चरला असा आकार देण्याचा प्रयत्न केला. मग तो आकार देऊन आपल्या रॅबिटच्या गोण्या त्याच्यावर ठेवल्या आणि त्यानंतर ती आपली सुतळी पोती असतात ती ह्याच्यावर टाकली आणि त्यानंतर मातीनं थोडा थोडा साईडनं किल्ला लिपला. पन्हाळ्याला एकूण महादारवा हे आपले बुरुज किती आहेत आणि बुरुज कोणते होते? बुरुजांची नावं काय आहेत? बुरुज किती आणि कुठले कुठले बुरुज? बुरुज पहिला पुसाटी बुरुज, हा दौलत बुरुज, तो दुतोंडी बुरुज, काली बुरुज आणि ते पडकोड बुरुज. कुठल्या प्रकारात किल्ला येतो? प्रकार मध्ये तुला किल्ल्यांचे? हो माहिती आहे, हा गिरिदुर्ग मध्ये प्रकार. कोणत्या जिल्ह्यामध्ये किल्ला आहे हा? कोल्हापूर जिल्ह्यात किल्ला. अजून तुला किल्ल्याबद्दल काय माहिती असेल दिसतं? अजून काय तुला अजून काय माहिती आहे? पन्हाळगडाला पूर्वी ब्रह्मगिरी, प्रणालक, पन्नगालय अशी नावे होती, आणि हा किल्ला 1710 मध्ये कोल्हापूरची राजधानी म्हणून घोषित करण्यात आला.